आमदार शरद सोनवणे यांच्यावर कारवाई करावी, रामोशी समाज व पारधी समाजाची मागणी. जुन्नरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज, बेरड समाज, पारधी समाज यांच्याबद्दल अपशब्द वापरले असून आमदार शरद सोनवणे यांच्यावर नागरी हक्क संरक्षण कायदा अधिनियम 1955 नुसार कार्यवाही करावी, अन्यथा राज्यभरातील सर्व समाजबांधव तीव्र आंदोलन करतील असा इशारा जत पोलीस निरीक्षक दिलीप कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात म्हटले आहे की आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज, बेरड समाज, पारधी समाज यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आहे त्यामुळे या समाजाच्या भावना दुखल्या असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर पारधी समाजाचे जिल्हा युवा अध्यक्ष देवराज चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, जय मल्हार क्रांती संघटना जत तालुका अध्यक्ष दीपक चव्हाण, MM ग्रुप जत तालुका अध्यक्ष दिलीप जाधव, गोपाल मलमे, प्रकाश मलमे, अर्जुन मलमे, विष्णू नाईक, सचिन जाधव, शशिकांत मलमे, दिनेश मंडले, स्वप्नील हुल्ल्याळ, संदीप मंडले, प्रशांत चव्हाण, संतोष पाटोळे, सुशांत चव्हाण, बापू चव्हाण, नरेश शिंदे आदी जणांच्या सहाय्या आहेत. यावेळी बोलताना पारधी समाजाचे जिल्हा युवा अध्यक्ष देवराज चव्हाण म्हणाले की जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज, बेरड समाज, पारधी समाज यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरतील असा इशारा पारधी समाज युवा जिल्हा अध्यक्ष देवराज चव्हाण यांनी दिला आहे. काल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जे वक्तव्य केले की रामोशी समाज आणि पारधी समाज जी विभक्त समाज आहे ही लोक म्हणजे वारंवार यांच्यावर ही चोरीचं पदार्थ हे करतात आणि ह्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर कारवाई आणि त्या तीव्र आंदोलन आमच्याकडे